की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरी सागरी तारी येली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळे रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्यू लोकी, तुझी उपमा नाडळे इहलोकी. भव सिंधुसी बांधुला सेतु जेणे, अनाथा दिना कारणे तुकयाने. तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी. सोये श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोची हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली, त्यागी तिये दिव्य लोकास नेली. मृगजळा काय करावा उतार, पावा वया पार पैलथडी. खापराचे होण खेळते लेकुरे, कोणत्या व्यवहारे लाभ हानी. मंगळदायिके करीती कुमारी, काय त्याची खरी सोयरीक. स्वप्नीचे जे सुख दुःख झाले काही, जागृती तो नाही साच भाव. सारी झाली मेली लेटकी वचने, बद्ध मुक्त सीन तुका म्हणे. प्रिय संत जनो, आपला चाललेला हा साप्ताहिक शुक्रवारचा गाठ्यावरती जे आपलं प्रवचन आहे अभंगावरती, त्यामध्ये सार्थ तुकाराम गाथा आणि अभंग आहे 161वा तुकोबारायचा अभंग आहे. कारण आमचे आदरणीय गणपती महाराज प्रभू यांची सेवा असते, कधी माझी असते. आम्ही दोघं चालवतो हा कार्यभार दिला. ताईने आपल्या खांद्यावर ओझं ठेवले भगवंताचं, ते आपण घेऊन जायचं काम आपण सर्व करायचंय. तुमचं आमचं परम भाग्य आहे. पवित्र असा श्रावण महिना चालू झालेला आहे आजपासून. काल अमावस्या संपली. पवित्र असा बघा, दिवस हे सर्वच पवित्र आहेत. अपवित्र काही नाही, हे फक्त अपवित्र आपल्या मनावरती सर्व आहे. तुम्ही चांगलं म्हणलं तर चांगलं, वाईट म्हणलं हे आपल्या संपूर्ण मनाचा भाग आहे. कारण रोजचा दिवस हा चांगलाच आहे, पण तो आपण ठरवायचा आहे चांगला किंवा वाईट आहे. तसं हे जे चाललेला आपला कार्यक्रम आहे ताईचा, आपला जवळजवळ नोव्हेंबर पासून जवळ 8-9 महिने झाले हा जो कार्यक्रम आहे तो नित्य नेमानं चाललेला आहे. सध्या आषाढी एकादशी झालेली आहे. भगवंत आता 4 महिने आपला आराम करायला गेलेले आहेत. तो चातुर्मास आहे. चातुर्मासामध्ये अनेक कार्यक्रम चालले. ताई त्या जे बोलून गेला, आपला हा वर्षभर चातुर्मासच आहे, फक्त 4 महिन्यापुरता आपला हा कार्यक्रम नाही आहे. म्हणून तुकोबा या ठिकाणी सांगतात, मरग जळाची नदी उतरून पलीकडे जाण्यास पाय उतारायची मुळीच जरूर नाही. माणसाला मरग जळ म्हणजे, जर तुम्ही उन्हाचं जर तुम्ही बाहेर तांबरी रोडनं गेला तर आपणाला पाण्यासारखा भास होतो, त्याला मरग जळ म्हणलेलं आहे. मरग याचा अर्थ हरिण, जळ म्हणजे पाणी. म्हणजे एखादं हरिण ताणलेलं असतं आणि त्याला वाटतं मला पाणी प्यायचंय, म्हणून त्याला काय दिसतं, त्या उन्हामध्ये ते जळ दिसतं. ते धावत 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 सारखं जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत ते धावत राहतं. पण मला सांगा, ते जळ आहे ते खरं आहे का महाराज? तो मरग जळ खरं नाही, एक भास आहे. मग शेवटी काय होतं, धावत 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 जाऊन शेवटी काय होतो, आपला त्या ठिकाणी जीव जातो. तसं तुकोबाराय सांगतात, मरग जळाची नदी उतरून पलीकडे जाण्यास पाय उतरायची मुळ जरुरी नाही. कारण ते भास आहे, ते खरं नाहीये. जे दिसतंय हे सगळं खोटं आहे. तसं आपल्याला भास आहे. तसं संसार देखील एक आपला भास आहे. संसार आहेच नाही महाराज.
लक्षात घ्या. पण आपण काय केले, संसारात धरून बसलोय. संसार हाच नाही, पण आपण मानतोय हाय संसार आहे, संसार आहे, संसार आहे. त्याच्यात सार नाही, तो संसार आहे. आणि संसार हा मरण गेल्यासारखा आहे. तुम्ही कितीही करा, तो कधी पूर्ण होत नाही. आपलं आयुष्य मरून गेलं तरी संसार आतापर्यंत कुणाचा पूर्ण झालेला नाही. मला लक्षात घ्या. आजा गेला, पंजा गेला, बाप मटणा गेला, देखत एकच नातू पण तोही तैसा झाला, तोही तसा झाला. पण अजून कुणाचा संसार पूर्ण झालेला नाही. तसं हे तुकोबाराय सांगतात, मरग जळ आहे. की मरग जळातला पाय उतार करायसाठी आपणाला पाय उतारायची गरज नाही. पुढे सांगतात, खापर पुंड्या ह्या दोन आहेत. अशी कल्पना करून खेळणाऱ्या पोरास व्यवहारात काय लाभ आहे. आता लहान असताना बघा, आपण खेळायचो, एखादं मडकं फुटलं की नाही, त्या मडक्याच्या फुटलेला आपण काय तुकडे घ्यायचं, पण काय करायचं, पैसे पैसे म्हणून खेळायचो त्या तुकड्यांचं. पण ते खरं आहेत का पैसे? नाही, खोटे. हा भास आहे महाराज. तसं त्या खापराच्या कुंड्या ह्या दोन आहेत. अशी कल्पना करून खेळणाऱ्या मुलांना व्यवहारात काय लाभ आहे, अगर काय हानी आहे, म्हणजे ते होर मिळाल्यास काय लाभ, अगर काय हानी आहे, म्हणजे तो खापराला काय किंमत आहे. जोपर्यंत गाडकं मडका आहे तोपर्यंत मडक्याला किंमत आहे. आतमध्ये पूर्वी लोक काय करायची, पैसा अडका गाडग्यात ठेवायची. त्या टायमाला काय बँक वगैरे नव्हतं महाराज. सगळं काय असं उतरंड असायची. आता उतरंड ज्यानी ज्यानी बघितले ते भाग्यवान. आता उतरंड हा शब्द फक्त सांगायला आहे, लोकांना काय बोलायला माहित नाही उतरंड कशाला म्हणतात. कारण पूर्वी आमची आई असेल, आजी असेल, त्यामध्ये गहू ठेवायची, ज्वारी ठेवायची, लोणचं ठेवायची, पैसे ठेवायची त्या ठिकाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत. पण ते गाडगं जर फुटलं, ते फुटलेल्या गाडगाचे काही खापर होतात आणि आपण खापर घेऊन काय करतो, पैसे पैसे म्हणून घेतो. बरं मला सांगा, ते किती मग विकल्यानंतर आपल्याला पैसे मिळतील हो? त्याचा लाभ बी नाही, काय हानी बी नाही, फक्त एक भ्रम आहे माणसाचा. तसं हे तुम्हा आम्हाला भगवंताने दिलेले शरीर आहे. ते शरीर आहे त्या संसाराच्या ह्याच्यामध्ये आपण गुंतवून ठेवलंय. तसं काय गुंतवून ठेवू नका. कारण त्या शरीरामधनच आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे. कारण शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. कारण मनुष्य जीवन म्हणजे एक फार सुंदर असा नजरा नाही महाराज. जसं आपण सोनं म्हणतो ना, सोनं, तसं त्या जीवनाच्या संधीचं जर सोनं करून घ्यायचं असेल, आपण या जन्माला येऊन जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, फक्त हे शरीरच तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देतं. नाहीतर तुम्हाला कुठल्या देहामध्ये येऊन तुम्हाला भगवंताची प्राप्ती नाहीये. बाकी या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, होर मिळाल्यास काय लाभ, अगर हानी आहे. मुली आपापसात भाऊ भाऊलींची लग्ने लावतात. योगायोगाने त्या योगाने त्यांचा खरोखर स्वैरसंबंध झाला काय. आता लहान असताना आपल्याला कळत नव्हतं, त्यावेळेला आपण काय करायचं, भावला भावलीचा खेळ करायचा, एक मांडीवर घ्यायची, त्यांचं लग्न लावायचं. एक आनंद होतो महाराज लहानपणीचा. पण ते आनंद हा खरा नाहीये, तो एक क्षणिक सांगायपुरता आनंद आहे. म्हणजे भावला भावलीचा बघा, ज्यांनी त्यांना हा अनुभव आला ते फार भाग्यवान आहेत. आता भावला बी माहित नाही, भाऊली बी माहित नाही, ते काय सांगायला गेलं तर लोकांना काही कळत नाही. सध्या हा कशाचा जमाना आहे, आपला मोबाईलचा म्हणा, कॅम्प्युटरचा म्हणा, असा हा जमाना आहे. ह्या जमान्यामध्ये काय नाही, फक्त आई काय करते सांगायचं झालं, फक्त मोबाईलवर दाखवते, बाबा असं असं होतं, फक्त दाखवायसाठी, खेळासाठी नाहीये. ज्याने हा खेळ खेळला तेच खरं भाग्यवान आहे. कारण पूर्वीचा जो आनंद आहे महाराज, तो आनंद आता राहिलेला नाही. पूर्वी संवाद होता, तो आता राहिलेला नाहीये. म्हणून ताईना एवढी गरज काय, तो संवाद संपलेला आहे. म्हणून हा गुगल मीटच्या माध्यमातून, रघुनाथ फाउंडेशन, वशिष्ठ गुरुकुलच्या माध्यमातून हा ताईने आपला एक खेळ जमवलाय. लक्षात घ्या, जेणेकरून तुमचं आमच्या संवादाची देवाणघेवाण व्हावी आणि हे आपल्या जीवाचं सोनं व्हावं. हा ताईचा फक्त आटापीठ आहे महाराज. सांगायला गेलं तर 600-700 लोक आहेत, फक्त 4-4, 8-10 लोक असतात. असू द्या, काही असू द्या, ते आपण भाग्यवान आहे. कारण भगवंताचं नाव कानावर पडायसाठी बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. त्यासाठी आपल्याला पुण्य असावं लागतं. तुमचं आमचं पुण्य त्या गाठीशी आहे, म्हणून आपण 4 शब्द आपण कानावर पडतात महाराज. लक्षात घ्या, सकाळपासून आतापर्यंत, सकाळी 8 वाजल्यापासून किंवा पहाटे उठल्यापासून आतापर्यंत 9 वाजेपर्यंत काय केलं महाराज मला सांगा. संपूर्ण गप्पाच मारल्या प्रपंचाच्या. तुझं काय झालं, माझं काय झालं, सुनेचं काय झालं, सासूचं काय झालं, मुलाचं काय झालं, मुलीचं काय झालं, आजीचं काय झालं, आजोबाचं काय झालं, ते प्रपंचाच्या गप्पा केल्या. पण आता हा 9 ते 10चा जो वेळ आहे, तो फक्त हाच एवढा आपला सार्थकी लागणारा वेळ आहे. लक्षात घ्या, कारण 9 ते 10 मध्ये आपण फक्त भगवंताचं नामचिंतन,
संतांचं चरित्र, संतांचं वाङ्मय ते आपण ऐकतो, तेच आपला वेळ सार्थकी लागणार आहे. बाकीचा सकाळपासूनचा वेळ आपला व्यर्थ आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून किती का माणसं अशी नव्हे, जेवढी एक असेल, दोन असेल, तरी देखील आपला कार्यक्रम चाललेला आहे, तो चालूच राहणार आहे, लक्षात घ्या. कारण ज्या टायमाला माळशिरसला तुकोबाराचे कीर्तन चालू होतं, सगळी लोक उठून गेली महाराज. फक्त एकटा देव होता, तो पण देव असा झोपून कीर्तन ऐकत होता. अजून जर तुम्ही माळशिरसला गेला तर झोपल्याला मारुती आहे, त्या ठिकाणी तुकोबाराचे कीर्तन चाललं होतं. तसं कुणी नाही आले तरी ताईने आपण दोघं जर झालो तरी देखील हा कार्यक्रम चालू ठेव म्हणून लक्षात घ्या. म्हणून कुठल्याही गोष्टीला हे करू नका, काय म्हणतात त्याला, आळस करू नका. जेवढं 9 ते 10 वेळ मिळेल तेवढा वेळातला वेळ काढा. आणि तो हा साईचा चाललेला जो अट्टास आहे, कारण बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा हिताचा, म्हणून ह्यासाठी चाललेला कार्यक्रम आहे, चालत राहू द्या. कारण काय आजकाल काय झाले, थोडा एखादा अभंग आला, थोडं एखादं कीर्तन आलं, थोडं भगवंताविषयी ज्ञान झालं, त्याला वाटतंय आता तुकोबारायपेक्षा मोठा मीच आहे. लक्षात घ्या. कारण जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. याची अंगी मोठेपण आहे ना महाराज, त्याला यातना फार कठीण आहे. याचे त्याला माहिती आहे आपल्याला ज्ञान किती आलं. म्हणून कुठल्याही गोष्टीचा, ज्ञानाचा अहंकार करू नका. म्हणून एका ठिकाणी तुकडोजी महाराज म्हणलेले आहे बघा, येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाणार काय, नको अभिमान धरू भल्या मानसा, नको अभिमान धरू भल्या मानसा. का अभिमान करायचंय महाराज? 4 दिवसाचे आपण पाहुणे आहोत, तुम्ही कुठले, मी कुठलं, फक्त एक ताईच्या माध्यमातून आपण जसं एक चाट मण्याची माळ गुंफलेली असते, मुली आपसात बाहुला बाहुलीची लग्ने लावतात, त्या योगाने त्यांचा खरोखर स्वैरसंबंध झाला काय? खरंच वाटतं का हो बाबा, ते बाहुल्या बाहुलीचं लग्न झाला, परपंच होणार, त्याला मुलं होणार, एक आपला एक समज आहे. लहानपणी असतं काय, माणसाची बुद्धी पोचत नाही महाराज, कारण लहान मुलं हे निरागस असतात, ते खरं बोलतात. लक्षात घ्या. ज्या ज्या वेळेला बघा, लहान मुलं किती असले, 3री 4थीला, 1-2 वर्षाचा, आई काय करते, कोणी त्याला उचलून पप्पी घेतं. तसे आपल्या म्हातार मारलेलं कोण पप्पी घेतं का? कोण घेत नाही. कारण ते वेळ तसं असतं की लहान मुलाचं निरागसपणे असे जीवन असतं आणि त्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडत असतात. आणि ते आपला बाहुल्या बाहुलीचा खेळ सांगतात, ती खेळ लावतात, त्यांना वाटतं खरंच ते लग्न लागलंय काय. म्हणून पुढे सांगतात तुकोबाराय, स्वप्नात झालेले सुख दुःख यांच्या जागृतीत खरेपणा नाही. आता बघा, आपल्याला काही काही गोष्ट कस काय, जगी वशे ते स्वप्न दिसे, जेनी वशे ते स्वप्न दिसे. आपण जागेपणात जे पाहतो तेच आपल्याला संध्याकाळी स्वप्न पडतं महाराज. पण स्वप्नातल्या सर्व वस्तू खऱ्या असतात का? काही नाही. स्वप्न हे एक भास आहे, लक्षात घ्या. आपण सांगतो सकाळी, अगं बाई असं झालं, तसं झालं, हा माझ्या स्वप्नात आला, मला असं म्हणला, तसं म्हणला, माझी आई म्हणली, हे संपूर्ण एक भास आहे. दिवसभर आपण विचार करतो ना, ते संध्याकाळी आपल्याला आठवतात महाराज, आणि तेच आपणा पुढं उभा राहतात. म्हणून जर विचार करायचा असेल तर भगवंताच्या नामाचा विचार करा. दिवसभरात आपलं चांगलं केलेलं कर्म आहे ना, त्याचा विचार करा, तेच तुम्हाला दिसणार आहे. जर वाईट कर्म केलं ते तुमच्या पुढे उभारणार आहे. म्हणून आपल्या वाटेला आलेलं कर्म हे चांगलं करा. भले आपण म्हणतो शेवटी घडायच्या गोष्टी घडत राहतात, त्याला आपण काय रोकत नाही, तरी देखील जेणेकरून तुम्हाला आम्हाला एक बुद्धी दिल्या भगवंतानं चांगलं करण्यासाठी, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी, त्याचा उपयोग तुम्ही करा. पुढे तुकोबाराय सांगतात, म्हणतात, सोंगट्या खेळताना काही सोंगट्या मेल्या व काही जिवंत होऊन पुन्हा पटावर बसल्या, तर असे म्हणण्याच्या वेळी कोणी खरे मेले नाही, अगर जेवण झाले नाही म्हणून शब्द खोटे आहेत. त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी बद्धता मुक्तता म्हणणे हा केवळ क्षीण आहे. आता लक्षात घ्या, ह्या ठिकाणी तुकोबारायने सांगताना हा संबंध आपल्या आत्म्याशी लावलेला, आत्मा आणि परमात्मा. कारण जीव आणि शिव ह्या दोन्हीच्या मध्ये एक मायेचा पडदा आहे महाराज. जर हा एकदा मायेचा पडदा बाजूला काढला, कारण आपल्याला वाटतो जे दिसतंय ते सगळं खरं आहे, पण खरं काही नाही. कारण खरं एक फक्त परब्रह्म आहे. कारण ब्रह्म खरं आहे आणि बाकीचं जे जे सगळं खोटं आहे महाराज. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, एखाद्या खेळामध्ये
जर सोंगट्या खेळताना काय राजा मेला वजीर मेळा आपण म्हणतो, ते काय खरं नाही महाराज, ते फक्त एक भास आहे. तसं माणसाच्या जीवनामध्ये जे काही घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या घडत राहतात. त्याला तुम्ही जास्त महत्व देऊ नका. महत्व द्यायचं असेल तर आपल्या कर्माला, आपलं जे भगवंताच्या नामाला, त्याला प्राधान्य द्या. म्हणून तुकोबारे सांगतात, हा उगत शीन आहे, म्हणजे हा दिलेला देह आहे, नको त्या वाटेला हा जीव लावू नका. जी खरी योग्य वाट आहे, भगवंताकडे पोहोचण्याचा जो राजमार्ग आहे, त्या राजमार्गावरून चालत चला. आता ताईचा काय अट्टास होता दिंडी काढायची, काय गरज होती ताईला दिंडी काढून तुम्हाला पंढरपुरात घेऊन जायची? कारण भगवंताच्या नामामध्ये तुम्ही कमीत कमी 18 ते 20 दिवस भगवंताचं नामचिंतन करत आपण पंढरपुरात जातो. वर्षाची बॅटरी ती आपली चार्ज होते नामानं, तेवढ्यावरती आपण वर्षभर ठरू शकतो. म्हणून ह्या भगवंताच्या नामाचा चालण्याचा अट्टास आहे. रोज सकाळी आपण जातो चालायला गार्डनला, 18 दिवस जर तुम्ही चालला, ते वर्षभर चाललेलं फलित तुम्हाला मिळतं, त्याचं लक्षात घ्या. म्हणून हा एवढा अट्टास आहे, बाकी काही नाही. तुकोबाराय सांगतात, आत्म्याच्या ठिकाणी जो खरा जागा आहे, म्हणजे ज्या सद्गुरूने तुम्हा आम्हाला सांगितलं, बाबा तूच देव आहेस, जे तुला अनुग्रह केलाय अहम ब्रह्मास्मी, त्याच्यावर जर अनुसंधान साधून तू राहिलास ना, तर शेवटच्या श्वास जिथपर्यंत तुला जायचं आहे, शेवटच्या परमात्म्याच्या जिथून आलास, ज्या बिंदूपासून आलास, भगवंताच्या चरणापर्यंत जायचं असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे आणि त्याच्यावर फक्त आपला विश्वास पाहिजे. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याच्यावरती आपला विश्वास पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, हे जे आहे सर्व खोटं आहे, त्याच्या तुम्ही नादाला लागू नका. जे सत्य जे आहे ते फक्त भगवंताचं नाव आहे, त्याच्यावर तुम्ही चालत चला. पुढचा अभंग आहे, आंधळी अशी जन अवघेची आंधळी, आपण असे डोळे दृष्टी नाही, रोग्या विषय तुल्य लागे हे मिष्ठान, तोंडाशी कारण चवी नाही, तुका म्हणे शुद्ध नाही तो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे. आता बघा, जन्मांधाला सर्व जग आंधळ बसतं. आता जो माणूस जन्मताच आंधळ आहे, त्याला काय करणार आहे महाराज? काय कळणार आहे? जग हे काय आहे, काय कळणार आहे? जन्मताच आंधळ आहे, त्याला जग हे काय सांगून समजणार आहे का? आता पेरू कसा आहे त्याला दिसतच नाही, तर पेरू कसा आहे म्हणून काय सांगायचं त्याला? काय सांगायचे त्याला? फक्त चव माहित पडते पेरू गोड आहे, पण हिरवा आहे का पिवळा आहे का काळा आहे काय करायचंय? कारण जन्मांध्याला काय सांगून काय फायदा नाही. मग तुकोबाराय सांगतात, जन्मांध्याला सर्व जगच आंधळ दिसतं. आणि खरं जर महाराज तुम्ही बघायला गेलं ना, आपणाला दुःख वाटतं. सूरदास होता, सूरदास कसा होता महाराज? आंधळा होता, दोन्ही डोळे, पण त्याला भगवंताचं नाम ऐकायचं सगळं सवय. भगवंत कसा आहे त्याला एक दिवशी पाहायचं होतं. म्हणून एक दिवशी भगवंताच्या जवळ आले आणि सूरदासाला म्हणले, भगवंता तुला काय देऊ? काय नाही, मला फक्त मला थोडी दृष्टी दे. त्यानं काय केलं, भगवंतानं सूरदासाला दृष्टी दिली आणि दृष्टी दिल्यानंतर त्यानं भगवंताचं रूप पाहिलं. महाराज लक्षात घ्या, कारण दृष्टी दिली, फक्त भगवंताचं रूप पाहिलं. आता काय करू? आता काय करू नको म्हणा, फक्त मी तुला पाहिलं, बाद झालं, आता पूर्वी दृष्टी घालव म्हणून सांगितलं. लक्षात घ्या, म्हणजे अवयव जे भगवंतानं तुम्हा आम्हाला दिलेत, त्या अवयाचा योग्य त्या वापर केला पाहिजे. मला लक्षात घ्या. सांगतात, घेही घेही माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. त्या वाचेनं, त्या भगवंताचं नाव घेण्यासाठी तुम्हा मला वाची दिल्या. तर अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पायवे हरी. आपण या वाणीन सकाळपासून संध्याकाळपूर नको नको बडबड 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 करून घेतोय महाराज. काय फायदा आहे बडबडण्यानं मला सांगा ना? स्वतःच आपलं आयुष्य कमी करतो, आपलं काम क्रोध जे ही शत्रू आहेत त्याला आपण जागृत करतो. म्हणून जेवढं तुम्हाला वाणी दिलेली आहे, तेवढा फक्त जेवढा तुम्ही कमी बोलाल, जेवढा आबोलाल, तेवढं तुमच्या फायद्याचं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, घेही घेही माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. जर तुमच्या डोळ्याला सुख पाहिजे असेल तर माझ्या भगवान परमात्म्याचं फक्त रूप पहा. आपण नको ते पाहतो, बाजूचं आजूबाजूचं काय बघून मला सांगा ना, काय फायदा आहे त्या गोष्टीचा? नको ते आपण पाहत बसतो, नको ते उद्योग करतो बसतो. म्हणून ह्या डोळ्यात जितकं पाप होतंय ना महाराज, एवढं कुठल्या इंद्रियानं पाप होत नाही. एवढे डोळे आपले भगवंतानं तुम्हाला दिलेत, जरूर बघा. फक्त काय आहे, आतमध्ये उतरवू नका. बघा, डोळे बघण्यासाठी काय बघायचं सोड, तिथल्याच सोडून द्यायचं. पण एकदा जर आपण अंतःकरणात जर उतरवलं तर रात्रंदिवस आपण तेच विचार करत बसतो. डोळ्यानं बघितलेलं हे दिसतंय, एखाद्या माऊलीला वाटलं बाबा सोन्याचा हार आहे ते घ्यायचंय, येऊन जाऊन तेच करत बसते.
सकाळपासून संध्याकाळी त्या डोळ्याला सोनं घेतलं, एक ना दिवस माझे सोनं घ्यायचंय मला, हट्ट पडतो मनात. म्हणजे घ्यायचंय, एकदा जर डोळ्याला माणसाला वाटलं काय गोष्टी घ्यायच्या आहेत, म्हणजे डोळ्यापासून सर्व गोष्टी. म्हणून सूरदासांनी काय काय मागितलं, मला काय बघायचं नाही, फक्त माझ्या भगवंताच्या रूप बघायचं, डोळे पुन्हा गेले तर हरकत नाही. तसं डोळे म्हणजे जन्मान द्यायला, ह्या तुकोबाला सांगतात, जन्मान द्यायला सर्व जग आंधळं भासतं, कारण त्याला दृष्टी नाही. त्याला दिसत जर असलं असतं त्यानं काय काय केलं असतं आंधळ्याला. आणि भगवंत आपण म्हणतो हे लोकांना आंधळं का करतो, लोकांना पांगळ का करतो, तर ह्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज एक दिवशी पंढरपूरला गेले पांडुरंगाला भेटायला, आणि चंद्रभागेत स्नान वगैरे केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, महाद्वारातनं आले, नामदेवरायाचं दर्शन घेतलं, चोकोबारायाचं दर्शन घेतलं, आतमध्ये आले, रावळातनं आले, आपलं पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि पांडुरंगाला विचारलं, भगवंता काय बाबा तुझ्या घरी न्याय खरा नाही म्हणले, कारण का आज मी महाद्वारातनं आलो, एवढे असंख्य आंधळी पांगळी त्या महाद्वारात बसले, त्यांनी काय तुझा गुन्हा केला होता महाराज लक्षात घ्या. म्हणून हा प्रश्न केल्यानंतर भगवंत म्हणले, तुला जर बघायचं असेल ना 5 मिनिटं मी विटेवरून खाली उतरतो आणि तो विटेवरती आरूढ हो आणि बघ तुला काय केले त्या लोकांनी दिसते का बघ. काय हरकत नाही. देव 5 मिनिटं खाली उतरले, नाथ महाराज विटेवर उभे राहिले, कमरेवर हात ठेवून त्याला दिव्य दृष्टी दिली पांडुरंगानं. तर संपूर्ण जग पाहिलं त्या ठिकाणी. असं का झालं, कारण प्रत्येक केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले आयशी मेले किती. कारण ह्या डोळ्यानं असताना आपण कधी भगवंताचं रूप पाहिलं नाही, कानानं कधी भगवंताचं गुणगान ऐकलं नाही, पायानं कधी तीर्थयात्रा केली नाही, ते पाय नको त्या ठिकाणी केले, म्हणून भगवंतीने आपल्याला परिचय देतो. लक्षात घ्या, आंधळ का व्हावं लागतं, भगवंताचं रूप बघितलंय, डोळ्या नाही ते उद्योग केले म्हणून भगवंत आंधळ व्हावं लागतं. कानानं आपण नको ते ऐकलं, आपल्याला भैरव व्हावं लागतं. हात पाय थोडके का होतात की आता कधी आपण दानधर्म केला नाही, लोकांच्या हाणामाऱ्या केल्या म्हणून आपल्याला हात हा एक प्रश्न आहे. तसं करावं तसं भरावं, म्हणून आपण लोकांकडे बघतो. असं का झालं तर त्याचं पूर्व जन्मीचं ते पाप आहे, ते ह्या ठिकाणी उदयाला येतं, ह्या जन्मात येऊन आपल्याला भोगावं लागतं. म्हणून तुकोबारे म्हणतात, जन्मान द्याला सर्व जग आंधळे भासते, कारण त्याला दृष्टी नाही. कारण कसं झालं असतंय, एखाद्या माणसाला कावीळ झाली असते, सगळं पिवळं दिसतंय, तसं कावीळ झाल्या माणसाला, तसं जो आंधळा आहे त्याला वाटतंय सगळं जग आंधळ आहे. पुढे म्हणतात, ज्याप्रमाणे रोग्याला गोड अन्न विषाप्रमाणे कडू वाटते, कारण तोंडाला चव नाही. कारण एखाद्याला ताप आला, तापात बघा आपल्याला चव देत नाही, अन्न खाल्लेलं कडू लागतं, तसं त्याला वाटतं काय जग सुद्धा माझ्यासारखंच आहे. म्हणून जगाचा संबंध आपण जगाशी कधी लावू नका. आपला संबंध फक्त आपल्या भगवंताशी लावा. मी देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. फक्त आपला संबंध देवाशी लावा. बाकी जगाशी तुमचं काही देणं नाही घेणं नाही. जे काही आहे दिले घेतेल्याच, आणि ते काळाचे कोणी नाही महाराज, तुमचं कोणी नाही. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हते रे कोणी, अंती काली एकला रे जाशील प्राण्या माझे माझे म्हणून. भाऊ कुणाचा, बहीण कुणाचा, कोण कोणाचे सगळे सोय रे, मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, सगळी मायेचा बाजार आहे. कारण लटिका व्यवहार, सर्व हा संसार हा लटका व्यवहार आहे महाराज. त्या ठिकाणी कोण कुणाचं नाहीये, फक्त पांडुरंग तुमचा आहे, भगवत तुमचा आहे, भगवत माझा आहे. तुम्ही म्हणताला माझी मुलाची, माझी बायको आहे, माझी पोर कोण नाही महाराज. आज जर तुम्ही कोटीचा बगला बांधला तर ज्या टायमाला शेवटचा श्वास असतो महाराज, त्या टायमाला शेवटच्या श्वासाच्या वेळेला आपल्या जवळ कोण येत नाही. लक्षात घ्या, फक्त भगवंत येताना आला, जाताना येतोच, आणि शेवटी आपला तोच आहे. जो सोय लावतो त्याला सोयरा म्हणायचं. हे बाकीचे सोयरे आहेत ना, ते आपले खरे सोयरे नाहीत. खरा सोयरा आपला तो जगाचा मालक आहे, जो विटेवर उभा आहे, तो आपला सोयरा आहे, तो आपली सोय लावतो महाराज. म्हणून त्याच्याशी एकनिष्ठ राहा. जग हे दिल्या घेतल्याच आहे. मला सांगून गेलं तुम्हाला, जगाला काही देणं घेणं नाही. तुम्ही आता आपण रिटायर झालो, कमवून आणून आपण बायकोला देत नाही, तर बायकोमध्ये नवरा काही कामाचा नाही. त्या टायमाला कुत्र्याला कशी हाड हाड करतात ना, तशी अवस्था आहे शेवटी माणसाची. म्हणून प्रत्येकानं आपला आपला विचार करा. आपल्याला शेवटच्या मुक्कामाला जायचं आहे, कसं जायचं आहे, आपलं कोणी नाही, फक्त त्या भगवंताचं व्हा आणि भगवंताशी एकरूप होऊन त्याची जे अनुसंधान साधा. म्हणून तुकोबाराय सांगतात, जो स्वतः शुद्ध नाही त्याला सर्व त्रिभुवन खोटं वाटतं. ज्याला संपूर्ण रात्रंदिवस प्रपंच करत असेल त्याला प्रपंच काय दिसणार आहे, त्याला पंढरपूरची वारी काय दिसणार आहे.
एखादा पैसेवाला असेल, रोज त्या पैशामध्ये जो पोहत असेल, लोकांना व्याजाने पैसे दे, व्याजाचे पैसे घे, त्याला तेच दिसणार आहे. त्याला भगवंत काय आठवणार आहे मला लक्षात घ्या. म्हणून तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी सावध करतात आणि जाग करतात की हा जो ध्येय दिलाय, देवे दिला देह भजना गोमटा, हा ध्येय तुम्हा आम्हाला माझ्या भगवंताने दिलाय ना, भगवंताच्या नामचिंतनासाठी दिलाय. म्हणून हा देह चांगल्या कारणी म्हणजे भगवंताच्या कामासाठी त्या देहाचा उपयोग करा. म्हणून तुकोबराय ह्या अभंगातून सांगतात. पुढे सांगतात, बोलविशी तैशी आणि अनुभवा, नाही तरी देवा विटंबना, मिठे विन काय करावे मिष्ठान, शेव जीवे विन श्रंगारिले, संपदा विन विठंबिले सोंग, गुण विन चांग रूपहीन, कन्या पुत्र विन मंगळदायिके, वेचिले पिके द्रव्ये तरी, तुका म्हणे तैशी होते मज परी, न देखे अंतरे प्रेम भाव. तुकोबारा हे अभंगाच्या माध्यमातून सांगतात, अहो देवा, ज्याप्रमाणे माझ्या तोंडाने बोलविता त्याप्रमाणे मला अनुभव द्यावा, नाहीतर सर्व विठंबना आहे. मिठाखेरीज गोड अन्न काय करायचं आहे, प्राण्या वाचून श्रंगलेला मळे जसे व्यर्थ आहे. आता लक्षात घ्या, ह्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. एखादं जर प्रेत पडलं आणि त्या प्रेताला जर आपण सोनं नाणं जर अंगावर घातलं तर त्या प्रेताला काय कळणार आहे, माझ्या अंगावर काय आहे, त्या मड्याला काय कळणार आहे, काय सजवलंय, काय केलंय. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या घरामध्ये आपले आई असतील, वडील असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना तुम्ही सांभाळा. त्यांना एका दिवशी त्यांचा वाढदिवस असेल त्या दिवशी त्यांना खुर्चीवर बसवा, त्यांची मनोभावे पूजा करा. हार तोरा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या गळ्यात घाला. मेल्यावर ते काय प्रेत बघायला बसलं नाही की मला हार घातलाय का, तोरा घातलाय, काय घातलाय. आणि जोपर्यंत आपण डोळ्यात एक जिवंत आहेत तोपर्यंत ते कर्म करत राहा महाराज. म्हणून तुकोबारे सांगतात, या माझ्या तोंडाने बोलविता त्याप्रमाणे मला अनुभव द्यावा, तसे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाविले. या टाका कसं पेरते तसे उगवते आणि बोलते तसे उत्तर येते. आपण जगाला दोष देतो, आपण जर बोललं तर पुढचा व्यक्ती बोलणार आहे. म्हणून शब्द हे शस्त्र आहे, त्याचा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे माणसाने, लक्षात घ्या. म्हणून शब्दाला आधार पाहिजे, धार नसावी. कारण एखाद्याचं मन दुखवणं हा सर्वात मोठं पाप आहे, लक्षात घ्या. म्हणून किशीचे किंचित दुःख मात्र न हो ही आपली सर्वश्रेष्ठ भावना आहे. आपल्या ह्या बोलण्यावर सर्व काही अवलंबून आहे, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला बोलून गेलो मग ही वाणी, ही वाणीचा वापर योग्य ठिकाणी योग्य प्रकारे वापर करा. ही तोंड आपल्याला सेवा द्यायसाठी दिलं नाही, बडबड करायसाठी दिलं नाही. म्हणून सांगितलं, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावेर माऊली म्हणतात. आणि काही वयत बडबड करायची नाही, लक्षात घ्या. फक्त शांत राहा. जेवढं तुम्ही शांत राहील तेवढा तुम्हाला जीवनाचा आनंद आहे महाराज, लक्षात घ्या. जोपर्यंत जेवढा आपण शांत राहू तेवढा तुम्ही आनंद उपभोगणार. म्हणून मौनम सगळ्यात साधना, मौन साधना शांत सांगितलेलं आहे. कारण जर आपण मौन साधलं तर तुम्हाला इतका आनंद आहे त्याच्यासारखा जगा कुणी सुखी नाही मिळणार. म्हणून माणसाने दिलेल्या वाचेचा योग्य प्रकारे वापर करा. ह्या वाचेन फक्त भगवंताचं नामचिंतन करा. तुकोबाराय सांगतात, माझ्या तोंडाने बोलविता त्याप्रमाणे मला अनुभव द्यावा. जसं मी बोलतो तसं मला अनुभव येतो. मी जर तुम्हाला आरे केले तर तुम्ही मला कार्य करणार आहे, मी तुम्हाला अहो करणार, तुम्ही मला काहो करणार आहे. म्हणून आपलं दुःख ते आपल्या जवळ आहे, बाहेर काही नाही, लक्षात घ्या. संपूर्ण आतमध्ये आहे. ये नरा आत बघ जरा, तुकोबाराय सांगतात या नराला आतमध्येच आहे. जो माझा पांडुरंग आतमध्ये बसलाय त्याच्याशी फक्त तुम्ही अनुसंधान साधला ना, तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आनंद बाहेर नाही, आनंद आपल्या अवतीभोवती नाही, आनंद हा आपल्या आतमध्ये लोपलेला आहे. म्हणून त्या आनंदाचं जर आपणाला पाहायचा असेल तर ज्या सद्गुरूंनी आम्हाला जो अनुग्रह दिला त्याच्यावरती, त्या नामावरती तुम्ही जर अनुसंधान साधून राहिले तर तो आनंद आहे. आनंदाची डोही आनंद तरंग. एकदा जर आपण जर समाधी लागली महाराज, कारण भ्रमरस घेई काढा तेने पिढा वारेल. जर तुम्हाला भ्रमरस घ्यायचा असेल तर त्यानं त्या गळ्यामध्ये पवित्र अशी माळ घातली पाहिजे, पांडुरंगाची वारी केली पाहिजे, आषाढी कार्तिकी प्रत्येक महिन्याची एकादशी केली पाहिजे, तुळशीला पाणी घातलं पाहिजे, हरिपाठ केला पाहिजे. लक्षात घ्या, ही जी साधना आहे आपल्या वारकऱ्याची, तरी साधना तुम्ही केली ना तुम्हाला आनंद आहे. कारण जोपर्यंत एखाद्या मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत तिला कळत नाही प्रपंच काय, नवरा काय, ती म्हणू शकत नाही.
जर एकदा जर तिनं लग्न केलं तर तिला आई सांगते, बाळा आता तू काय झाली, मोठी झालीस, तू उपवर झाली, तुझं आता लग्न लावून दिलेलं आहे, पहिल्यासारखी तू आता हट्टीपणा करायचं नाही, त्या ठिकाणी दुसऱ्या घरी तू जाणार आहे, त्या ठिकाणी जी आचारसंहिता आहे, सासू आहेत, सासरे आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, त्याच्याशी कसं राहायचं ती आई सांगते. तसं आम्हाला त्या गळ्यामध्ये आपण जर तुळशी माळ गाठली तेव्हा सद्गुरू तुम्हाला सांगतात, बाबा तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. ज्या वेळेला आपण आईच्या जन्म घेतो पृथ्वी तलावरती, त्या टायमाला आपण काय केलेला असतो, आईच्या गर्भामध्ये आपला हात असतो महाराज असा, आणि आपण काय सांगतो भगवंताला, भगवंता यातून मला काय कर, तू बाहेर काढ, मी काय करीन, तुझं रात्रंदिवस नामचिंतन करीन. लक्षात घ्या, कारण आपण ज्या टायमाला आईच्या गर्भामध्ये होतो त्या टायमाला आपण भगवंताला वचन दिलं होतं, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. भगवंता मी काय करीन, रात्रंदिवस तुझं भजन करीन, तर काय कर, मला या दुःखातून बाहेर काढ. लगेच आईच्या गर्भातनं बाहेर आला, बाहेर आल्या मोठी उघडल्या तर लागला क्याव क्याव कराय. म्हणला मी कधी म्हणलो महाराज, लक्षात घ्या, एवढा हा मनुष्य बेमान आहे. म्हणून भगवंतानं आईच्या उदरामध्ये असताना सर्व अवयव उत्पन्न केले, फक्त एक अवयव दिला नाही महाराज, लक्षात घ्या. कारण तो अवयव कुठला असेल तर आपले हे दात आहे, दात. हा दात सगळ्याच्या मागणे येतात आणि सगळ्याच्या आधी जातात. म्हणून भगवंताला माहित होतं आईच्या पोटात देखील हा काय केलं, आईचं पोट फाडून बाहेर येईल, म्हणून भगवंतानं दात दिलं नाही. इतका हा मनुष्य विचित्र प्राणी आहे. सगळं प्राणी एकमेकाला सांभाळतील, पण हा मनुष्यासारखा विचित्र प्राणी कुणी नाही जगामध्ये. सगळं हा विसर पडलेला आहे. म्हणून हे आपण भगवंताला विसर पडलेलं, सद्गुरूला शरण गेल्यानंतर सद्गुरू आम्हाला काय करतात, त्या वेळेची आठवण करून देतात आणि तिथून आपला जीवनक्रम सुरू होतो महाराज. पहिला जन्म आपल्या आईच्या उदरातून आहे आणि दुसरा जन्म सद्गुरूंना शरण गेल्यानंतर ज्यावेळी आपल्या कपाळा आपल्या मस्तकावरती सद्गुरू हात ठेवतात त्यावेळेला आपला दुसरा जन्म आहे आणि तिथून खरी आपली पुढे वाटचाल आहे महाराज. लक्षात घ्या, आपण गुरुपुत्र आहोत, आपणाला न्यायला येणार नाही. ज्याच्या घरात तुळशीची माळ आहे ते फक्त विष्णूच गिरायक आहे, आपण वैकुंठाला जाणार आहे, काही काळजी करायची नाही. जसा आपला कार्यक्रम ताई इथे चालू केलाय तसा देखील आपण वर गेलो तरी आपला कार्यक्रम वरती चालू राहिली पाहिजे, भगवंताकडे आपण मागणी केली पाहिजे महाराज. लक्षात घ्या. असो म्हणून तुकोबारे सांगतात, अहो देवा ज्याप्रमाणे माझ्या तोंडाने बोलवितात त्याप्रमाणे मला अनुभव द्यावा, नाहीतर सर्व विटंबना आहे. म्हणून हे आम्हाला जे दिलेलं आहे ना, हे फक्त भगवंतानं चांगलं बोलण्यासाठी करायसाठी दिलेलं आहे. हा देह भगवंतासाठी आपल्याला दिलेला आहे. देवे दिला देह भोजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. म्हणून ह्या दिलेलं जन्म आहे, ज्या कामासाठी आपण आलो ते काम आपण केलं पाहिजे महाराज. लक्षात घ्या. पण आपलं काय काम आहे त्या ठिकाणी, भगवंताचं नामचिंतन. मी कोण आहे, मी कशासाठी आलो आणि मला कुठं जायचं आहे, या 3 गोष्टीची फक्त उत्तर माणूस शोधायची आपणाला. बाकी काही करायचं नाही तुम्हाला. अन्न त्याचं आहे, हवा त्याची आहे, पाणी त्याचं आहे, घर त्याचं आहे, सर्व त्याचं आहे. आपलं काय आहे, आपण ह्या पृथ्वी तलावरचे फक्त 4 दिवसाचे पाहुणे आहोत. पाहुणा कसा आला, नाथ महाराजचा अभंग आहे बघा, पक्षी अंगणी उतरती काही गुंतवून या राहती, ऐशी असावे संसारी जी प्राचीनाची दोरी, वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला. तसं ज्या टायमाला मुक्कामाला आपण जातो, ताईने वारी करताना आपण कुठं रोज एक मुक्काम करतो, ती मुक्काम करून आपण दुसरीकडे निघून जातो. तसं हा देह आहे महाराज, भगवंताने आम्हाला फक्त भगवंताचं नाम चिंतनासाठी दिलेलं आहे. म्हणून हा देह दुसरीकडे कुठं वापरू नका, लोकांचं काय मनावर घेऊ नका. कोण तुम्हाला किती बोलतील बोलू द्या. जो त्रास माझ्या तुकोबारायाला, ज्ञानोबारायाला, नाथ महाराजाला जो त्रास सहन झाला महाराज, तेवढा त्रास आम्हाला नाही. कमीत कमी घरात काय असेल, फक्त आपला नवरा आपल्याला बोलत असेल किंवा आपली पत्नी आपल्याला बोलत असेल किंवा मुलं बोलत असेल, तेवढाच त्रास आहे. फक्त तेवढा देखील त्रास तुम्ही सहन करायला शिका. जोपर्यंत तुम्ही सहन करत नाही तोपर्यंत तुम्ही माणूस म्हणायच्या लायकीचे नाही. लक्षात घ्या. कारण परमार्थ हा शिकवतो, माणसानी माणसाशी माणसाप्रमाणे माणसासारखं वागणं, त्यासाठी परमार्थ आहे. त्यासाठी आपणाला हे ग्रंथ आहेत, ज्याचा माता ठीक त्याचा गाता ठीक. लक्षात घ्या. गाथा कशासाठी आहे, ज्ञानेश्वरी कशासाठी आहे, महाभारत कशासाठी आहे, हे संत वाङ्मय आपणाला जीवनाला कलाटणी देण्यासाठी, आपल्याला जन्माला आल्यानंतर योग्य मार्गावर जाण्यासाठी हे संत आहेत. म्हणून संत हे अगोदर आले आणि संतांच्या नंतर तुमचा आमचा जन्म झाला. जर तुकोबरायच्या आधी आपण जन्माला आला असतो, आपणाला गाथा कळली नसती.
ज्ञानोबराजी आपण जन्माला आलो असतो, आपला ज्ञानेश्वरी कळली नसती, त्या ठिकाणी आपण बसलो नसतो. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ध्येय कष्टविती परोपकारी. कारण हे जगाच्या कल्याणासाठी हे येत असतात. तुम्हा आम्हाला यावं लागतं आणि भगवंताला अवतार घ्यावं लागतं, मला लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी सांगतात तुकोबाराया, ज्याप्रमाणे माझ्या तोंडाने बोलविता त्याप्रमाणे मला अनुभव द्यावा, नाहीतरी सर्व विटंबना आहे. मिठा खेरीज गोड अन्न काय करायचे आहे. आता मीठ कसं असतं महाराज, अन्न गोड करतं का मीठ? मीठ चवीपुरतं असावं. तसं संसार हा मिठासारखा असावा. कारण नाव कशी संसारी माऊली सांगत नाही, असून संसारी जेवे वेगळं करी. संसारात राहा पण नाव कशी असते, नाव पाणी असते, पाण्यात नाव असते पण नावेत पाणी नसतं. तसं आपण संसारात राहा, जे तुमच्या वाटेला आलेला आहे प्रपंच करत राहा. कारण प्रपंच आनंदानं करा. आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कारण आवडीनं भगवंताचं नामचिंतन केले ना, काळजी त्यालाही महाराज. आपण काही काळजी करायची गरज नाही. म्हणून आपण प्रपंच देखील आनंदानं करा, पण करताना एवढं करा, हा प्रपंच माझा नाही, प्रपंच त्या माझ्या भगवंत पांडुरंगाचा आहे. फक्त त्याचा आहे म्हणा. माझं म्हणलं आपल्या वाट्याला दुःख आहे, त्याचं म्हणलं की आनंद आहे. म्हणून घ्या. म्हणून हे सर्व माझ्या पांडुरंगाचं आहे, माझ्या सद्गुरूचा आहे, माझ्या भगवंताचा आहे. ही भावना प्रत्येकाची मनामध्ये पाहिजे, तर आपल्या मनाला आनंद आहे महाराज. नाहीतर तुम्ही दुसऱ्याचे ते माझं दुसऱ्याच आहे ते बी माझं ओझं म्हणलं तर दुःख आहे. माणसाच्या वाटेला दुःख आहे. ज्या दिवशी जन्मला तेव्हापासूनच दुःख लागलेलं आहे पाठीमागे लागलेल्या माणसाच्या. पण त्या दुःखातून निवृत्ती होण्यासाठी हा आपल्याला परमार्थाची कास धरावी लागणार आहे. म्हणून संतांचं वाङ्मय, संतांचं चरित्र, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, पंढरपूरची वारी हे आपल्या जीवाला आनंद देण्यासाठी आहे. हे आपलं संसार सुखी होण्यासाठी हा मार्ग आहे, लक्षात घ्या. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक आपण कधी जाईन गे मायेत या पंढरपुरा, भेटे ना माहेरा आपुलिया. ज्या टायमाला मुलीला आनंद कधी होतो, आपल्या माहेरी गेल्यानंतर. तसं तुम्हा आम्हाला आनंद आपलं माहेर पांडुरंग परमात्मा पंढरपूर आहे. त्या गेल्यानंतर जो आपला आनंद होईल ना, तोच खरा आनंद आहे, मला लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, प्राणा वाचून श्रंगलेले मळे जसे व्यर्थ आहे, समानदेनी वाचून सोम जसे व्यर्थ आहे, तसे चांगले स्वरूप गुन्हा वाचून व्यर्थ आहे. हजारो रुपये खर्च करून भावला भावलीचे लग्न केले, परंतु ते मंगल कार्य व्यर्थ आहे. तुकाराम म्हणतात, माझाही भक्तीचा भाव तसाच आहे, कारण अंतरंगात प्रेम भाव दिसत नाही. काय वरी वरी वेश केला परी अंतरी सावध नाही झाला. माणसानं नुसता वरच्या रंगाला बोलू नये. कारण काय, ऊस डोंगा परी त्याचा रस न हे डोंगा, नदी डोंगी काय आपलं काय नदी डोंगी परी तीर हे डोंगे, नीर नव्हे डोंगा. हा, कारण चोखोबारायचा अभंग आहे महाराज. तसं तो अभंग प्रत्येकाने आपल्याला लावायला पाहिजे. कारण हे सगळं डोंगा आहे, आपला तसं नाही. ऊस गोड लागला म्हणून माणसानं मुळा सकाळ खाऊ नये. शेवटी काय होते, माती देखील आपल्या तोंडात जाते. तसं कुठलंही जे असेल, या ठिकाणी तुकोबारे सांगतात, किती जर करून तुम्ही भावला भावलीचं 1000 रुपये खर्च करून लग्न झालं, ते लग्न नाही, ते व्यर्थ आहे. तसं तुम्हा आम्हाला दिलेलं जीवन जे आहे, ते तुम्ही रात्रंदिवस जर बायकासाठी मुलासाठी जर तुम्ही खर्च करत असेल, तर ते जीवन नसून ते काय कामाचं नाही, लक्षात घ्या. ते प्रेत म्हणण्यासारखं कामाचं आहे. काय तुमचा उपयोग जन्मासाठी? जन्माला येऊन जर तुम्ही रात्रंदिवस फक्त चौकटीत माझी बायकान मुलं करत बसला, तर त्याचा काय फायदा आहे, मला सांगा ना. आता माणसाला झाली तरी 1-2 मुलं होतात, तसं जनावराला रंग बदलून मुलं होतात महाराज. ती कधी विचार करत नाहीत. कुत्र्याची पिल्लं 5-5 आईच्या पाठी मसाल्या गलीवाने फिरतात, ती काळजी करत नाहीत. आणि आपण काळजी करतो, एक पोरग झाली की माझं कसं व्हायचं, पोरगी झाली की लगीन कसं व्हायचं. महाराज आपण काही काळजी करायची नाही. ज्याने चोच दिलाय त्यानं सारा दिलेला आहे महाराज. कारण हा सगळा खेळ त्या भगवंताचा आहे. म्हणून तुम्ही फक्त निश्चिंत राहा, काळजी करायची नाही. काळजी घ्या, कुठल्याही गोष्टीची काळजी करायची नाही माणसानं कधी, फक्त काळजी घेतली पाहिजे. काळजी, कारण काय, कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी. महाराज फक्त नीतीनं तुम्ही चालत राहा. जगाच्या बाजारात तुम्हाला काही करायची गरज नाही, लक्षात घ्या. एक सांगायचं उदाहरण, ज्या टायमाला कलियुग चालू होणार होतं महाराज, कलियुग चालू व्हायला एक 5-6 तासाचा फरक असेल. त्यावेळेला काय झालं होतं, एका राजानं एका ब्राह्मणाला एक शेतदान दिलं होतं. शेतदान दिले असल्यावर काय केलं, ब्राह्मण म्हणला मला काय करायचं त्या शेताला घेऊन. पण राजाचं काम होतं, त्या ब्राह्मणाला त्याने शेतदान दिलं.
पण ब्राह्मण म्हणला मी रोज पूजा पोटी करून खाणारा माणूस आहे, मला शेतीतलं काय कळते. म्हणून काय केलं, त्या ब्राह्मणानं शेत एका शेतकऱ्याला दिलं आणि तो शेतकरी काय सांगितलं, एवढं मला 1 एकर 2 एकर राजाने मला बक्षीस दिलेलं आहे, ते काय कर, तू शेतकरी आहे, तुला माहिती आहे शेतीमध्ये कशी मशागत करायची, काय करायची, जे काय पीक येईल अर्ध तू घे अर्ध मी घेतो, हरकत नाही म्हणले. त्याला देऊन संध्याकाळी दाखवलं, त्याला म्हणे एवढं एवढं शेत आहे, एवढं नांगरण तू काय करायची कर. ठीक आहे मला. शेतकरी आपला सकाळी काय केला, नांगरी घेतला, खांद्यावर बैल घेतली आणि तो शेतात गेला नांगरायला. नांगरत गेला असता त्या नांगरा ठिकाणी त्या ठिकाणी हांडा लागला महाराज सोन्याचा. हांडा लागला सोन्याचा लागला, पण शेवटी त्या काळी लोके प्रामाणिक होती. आता माणसाचं क्षणाक्षणाला बदली होतंय. ताईच उदाहरण घ्या, ताई जीवनात माहिती आहे काय प्रसंग आहेत, काही ताईलाच माहित असते काय प्रसंग कसे आले काय आले. तसं माणसाच्या बुद्धीचा पालट लगे माणूस बघडला की फिरतो महाराज, लक्षात घ्या. कारण हा कलीचा पर्व आहे म्हणून तुम्हाला सांगायचं कारण हेच आहे. कारण ज्या टायमाला तो हांडा लागल्यानंतर शेतकरी म्हणला बाबा हे काय माझं नाहीये, हे कुणाचं आहे, त्या ब्राह्मणाचं आहे, म्हणून मला काय करायचंय. तो हांडा उचलला, ब्राह्मणाच्या घरी आणला आणि ब्राह्मण दादाला म्हणला, ब्राह्मण दादा हे बघा तुमच्या शेतामध्ये हांडा मिळालेला आहे, ते तुम्ही घ्या. तो ब्राह्मण देखील म्हणला बाबा शेत कुणाचं, त्या राजाचं होतं, ते हांडा मला काय करायचंय. म्हणून तो हांडा दोघांनी घेतला, नेऊन राजाकडे आणून दिला. राजा म्हणला बाबा आता मला काय करायचंय, मी एकदा वाहिले तोंडावरी तुला देऊन टाकलंय, ते सगळं तुमचंच आहे, मला एवढं कमी पडले का, एवढं माझ्या कोठार आहे संपूर्ण रत्न जर जेवायला, मला कशाची गरज आहे, मी एकदा तुम्हाला वाहिले देऊन टाकलं. त्या ठिकाणी टाकल्यानंतर काय केलं, तो जो हांडा सोन्याचा होता तो राजाने बी घेतला नाही, काय नाही, शेवटी सांगितले तुमच्या नशिबात तुम्ही घेऊन जावा. मग आता करायचं काय हा प्रश्न पडला. राजा म्हणतोय मला नको आहे, ब्राह्मण म्हणतोय मला नको आहे, परत शेतकरी म्हणतोय मला नको आहे, मग काय करायचं. म्हणून हिने काय केला, तो हांडा आणून एका गावात चौकात ठेवला आणि गेले आपापल्या घरी निघून. मग घरी गेल्यावर बायका म्हणाल्या काय तुम्ही वेळाय का, काही सोनं होतं तुम्हाला मिळालं होतं, कशाला तुम्ही माघार दिलं, काय म्हणला आपलं नव्हतं, काय करायचंय. म्हणून चौकात ठेवला आणि रात्री 12 वाजले. परत जाऊन 12 वाजता बघतोय हांडा गायब झाला महाराज त्या ठिकाणी. कारण 12 वाजता कलियुग लागलं महाराज. जोपर्यंत माणसाच्या अगोदर कलियुग होतं तोपर्यंत माणसाचं मन एकदम पवित्र होतं. रात्री 12 वाजता येऊन बघतोय तर हांडा न्यालाच उचलून लोकांनी. आता काय करायचं कोणाचं, तसं ही परिस्थिती आहे माणसाची. एकदा डोक्यात कली घुसला ना महाराज, तुम्हाला जोपर्यंत वार्ता आहे कलीची, एकदा कली माणसा डोक्यात शिरला की माणूस बिरभरतो. म्हणून ही अधोगती आहे, त्याच्या नादाला लागू नका. म्हणून जो आपलं आहे तेच आपलं आहे, बाकीचं दुसऱ्याचं ते दुसऱ्याचं ते आपलं मानायला म्हणू नका. कारण जेवढं भगवंतानं दिले तेवढ्या तुम्ही समाधान माना. समय से पहिल्यावर भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता है. म्हणून तुकोबरा या ठिकाणी सांगतात, हजारो रुपये खर्च करून भावला भावलीचं लग्न केलं परंतु ते मंगलकारी व्यर्थ आहे. तसं माझाही भक्तीचा भाव तसाच आहे. कारण अंतरंगात प्रेम पाहिजे माझ्या लक्षात घ्या. कारण ह्या ठिकाणी सुंदर असे म्हणतात साने गुरुजी, कारण काय प्रेमाला उपमा नाही देवा घरचे नेणे, प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, काय तर ती वाक्य आता लवकर आठवत नाही. साने गुरुजी मस्त कविता आहे प्रेमावरती, लक्षात घ्या. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम जगाला प्रेम अर्पावे. महाराज साने गुरुजीचा बघा काय भाव आहे त्यामध्ये. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. फक्त प्रेम पाहिजे माझ्या मनामध्ये. भारत आहे की ताईने आपली माणसं फक्त प्रेमामुळे जोडलीत. मला ताईचं काय देणं नाही घेणं नाही. जगी जे दीन पद धलित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. फक्त तेवढं एकच वाक्य येतं ताई, ते पुढचं मला फार भाग्यवान आहे. कारण तुम्हाला भगवान तेवढं तिथे बुद्धी दिली, अजून तुमच्या ज्ञानामध्ये भर पडो हेच माझं पांडुरंगाच्या मागणं आहे. मला लक्षात घ्या. कारण काय फक्त माणसाने प्रेम द्या प्रेम घ्या, तसं भगवान देखील आपल्याला प्रेमानं आकार देतो, लक्षात घ्या. कारण भक्ती कशी आहे, माणसाची प्रेम आहे. कारण भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन तैसा. देव कसा पावणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे माणसाच्या मनामध्ये प्रेम पाहिजे. माणूस हा प्रेमानं जोडला जातो महाराज. एकमेकाचं ऋणानुबंध असावं, एकमेकाचं स्नेह असावं. तसे तुकाराम महाराज म्हणतात, भक्तीचा भाव तसाच आहे, अंतरंगात प्रेम आहे. ते म्हणतात बघा, मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे.
दगडाचा देव केला वडराची भीती त्याला, सोन्याचा देव केला चोराची भीती त्याला, तसं पाण्याचा देव के कापला मातीचा देव केला पाण्याची भीती त्याला. कारण प्रत्येकाला देव आहे, प्रत्येकाला भीती आहे, पण अंतकरणामध्ये भाव पाहिजे. देव हा भावाचा भुकेला आहे, मनात लक्षात घ्या. म्हणून जसा तुमच्या अंतकरणात भाव तसा देखील प्रेम तुम्हाला मिळणार आहे. जसं आपल्या मनामध्ये भाव आहे तशी पुढची व्यक्ती देखील भाव द्या. कारण ज्याच्या अंतकरणात प्रेम आहे ना महाराज, त्याला जगाच्या पात्रात कोणाला नतमस्तक आहे. कारण नम्र झाला होता त्याने कोंडिले आनंदा. माणसानं नम्र झालं पाहिजे, कोणी किती मोठा राहू द्या हो, कारण तुमच्यामध्ये ते माझ्यामध्ये तोच आहे, फक्त आपण नम्र झालं पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, माझाही भक्ती जावा तसाच आहे, अंतकरणात फक्त माणसाच्या प्रेम भाव पाहिजे. लक्षात घ्या. पुढचा अभंग आहे, धिगजीने तो बाईला दिन परलोक मान नाही दोन्ही, धिगजीने ज्याचे लोभावरी मन अतित पूजन घडीची ना, धिगजीने आळस निद्रा जया फार अमिता हार अघोरिया, धिगजीने नाही विवेक वैराग्य जोरे माना लागे साधूपणा, तुका म्हणे धिग ऐशी झाले लोक निंदक वादक नरका जाती. 164वा अभंग आहे. या ठिकाणी तुकोबारायांनी फार सुंदर असं वर्णन केलेलं आहे. संसारामध्ये बायकोच्या अधीन असेल त्याच इलोकी आणि परलोकी मान नाही, मला लक्षात घ्या. कारण कसं आहे, संसार म्हणले नवरा आणि बायको हे एकाच रथाची दोन चाक आहेत महाराज. कारण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, पण आता पतिवर्ताना आता पतिवर्ता येत्या महाराज. माफ करा एखादा शब्द जातो, कारण लहान तोंडी मोठा घास घेतो, विषय आला पण बोलून जातो, कारण अनुभवाचे बोल आहेत म्हणून. कारण अनुभव आले अंगा ते जगा सांगत असे. आपला अनुभव सांगायला लाजायचं नाही कुठल्या गोष्टीनं, कारण घरात आपण जे आहे ते जगापुढे मांडायची काही हरकत नाही. कारण त्या ठिकाणी सांगतात, संसारामध्ये बायकोच्या अधीन असेल त्याच इलोकी आणि परलोकी मान नाही. कारण स्त्रियांचं देखील ऐकावं, स्त्री ही आपली लक्ष्मी आहे, लक्षात घ्या. कारण त्या लक्ष्मीला हानी पोचेल असे देखील आपण बोलू नये. कारण स्त्री काय करते, आपल्यासाठी संपूर्ण आपल्या आईचा, भावाचा, घराचा, काकाचा, सगळ्याचा त्याग करते आणि शेवटी सर्व सोडून आपल्याकडे येते. तिचा आदर करा महाराज. आज या कलियुगात आदर नाही. आज तुम्ही पेपर वाचताय, कारण ऐका कलीचे महिमान परिस्थिती आहे. नाथ महाराज सांगितलंय की ऐका कलीचे महिमान. या ठिकाणी काय सांगितलंय, भाऊ बहिणीचा विवाह लागेल, 5 वर्षाची कन्या लग्न भरतार मागेल, 6 महिन्याची कन्या मूल होल म्हणजे सांगितलंय. आणि भाऊ अनेक मुलाचा आणि वडिलांचा भांडण होईल, म्हणजे भांडण होईल. आणि जे पतिव्रता स्त्री आहे ते नवऱ्याला सोडून दारोदार फिरेल. मी सांगत नाही महाराज, तुकोबारायांच्या गात्या पुढे संतांची वचन आहे, त्यांच्या तोंडातून आले, ऐका कलीचे महिमान. असं पुढे घडेल, आता चाललेलं आहे. आता फक्त 5,500 वर्ष झाली कलियुगाला चालू होऊन. 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे महाराज. इतका कलह माजलेला आहे. माणूस घरामध्ये घडगी घडीला प्रत्येक सेकंदाला माणसाची बुद्धी बदली होती. माणूस बघटला की माणसाची बुद्धी पालटते महाराज. तसं रंग पालटून ते दोष आपलाही नाहीये, कारण हा दोष आहे कलीचा. आता फक्त हत्तीचं सोंड आहे, अजून शेपूट पाठीमागे जायचंय महाराज. तर अशी अवस्था आहे. आपला ह्या दोष नाही, कारण करता करविता भगवंत आहे, आपण पंत निमित्त मात्र आहे. पण ह्या कलियुगामध्ये ज्याने या भगवंताची कास धरली, भगवंताचं संतांचं वाङ्मय ज्याने केलं, त्याला घाबरायची गरज नाही. कारण त्या ठिकाणी कली प्रवेश करणार नाही. लक्षात घ्या. कारण जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या ठिकाणी नामचिंतन जातं त्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य असतं महाराज. लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय सांगतात, संसारामध्ये बायकोच्या अधीन असेल त्यास इलोकी आणि परलोकी मान नाही. धिक्कार असो त्यांच्या जगण्याला, की ज्याचे मन लोभिष्ट आहे, ज्याच्याकडून आतील भंगेत पूजले जात नाही. आताच्या घडीला बघायला गेलं, पूर्वीची जी परंपरा आहे, ऐकायला येते का मावले? येते का? पूर्वीची जी परंपरा होती, एकत्र कुटुंब पद्धत होती महाराज. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सांगायला गेलं, माझी आईचा आजोळ आहे, त्या ठिकाणी 150 ते 200 लोक एकत्र राहत होती. सकाळी जर त्या स्त्रियांनी चूल पेटवली, स्वयंपाकाला पहाटे 4ला 10 वाजेपर्यंत स्वयंपाक चालायचा. 2 बायका काटवट घेऊन भाकरी करायला बसायच्या. 2 बायका शेतीमध्ये, प्रत्येकाने आपलं काम वाटून घेतली होती. घरात कोण कोणाचं काही कळत नव्हतं. जो तो आनंद होता ना महाराज, तो फार वेगळा होता तो काळ. आताचा काळ नाही. फक्त आज जर सांगायला गेलं, फक्त
नवरा बायको, मुलगा आणि मुलगी बाज. आज त्या मुलाला मावशी नाही, मुलीला आत्याही नाही, चुलता नाही, पुतण्या नाही, अशी अवस्था आहे महाराज, लक्षात घ्या. म्हणून ते पूर्वीच्या काळी प्रेम होतं, जो एकोपा होता तो आता सांगायला राहिलेला नाही. आज जर या लग्नाची परिस्थिती पाहिली ना, मुला मुलीची अवस्था फार वेगळी आहे महाराज. मुलीपेक्षा मुलीच्या आईची अपेक्षा जास्त आहे. अरे बाबा, ज्याला जरी शेतीवाडी आहे त्याला त्यानं काय करावं. एखाद्या माळकरी जर लग्न केलं ना तर संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. पण आज लोकांना ते नको आहे. लोकांना फक्त पैसा पाहिजे, गाडी पाहिजे, पॅकेज पाहिजे, सगळं पाहिजे महाराज. कुठनं द्यावं तुम्हाला. म्हणून हे जे विचार माणसानं मनातून काढून टाकली पाहिजे. म्हणून तुकोबा या ठिकाणी तुम्हाला आम्हाला जाग करतात महाराज. हे जे मन आहे हे फार लोभिष्ट आहे. त्या लोभापासून तुम्हाला दूर व्हायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन आहे. म्हणून असे पूजेचा धिक्कार असो त्याच्या जगण्याला. तुकोबा यांनी त्याचा धिक्कार केलेला आहे. जी लोक रात्रंदिवस संसारामध्ये गुंग आहेत, मुलामध्ये गुंग आहेत, कधी भगवंताच्या पायी वारीला येत नाहीत, तर ज्या ठिकाणी कीर्तन चालले कीर्तनाला येत नाहीत, प्रवचनाला येत नाहीत, ज्या ठिकाणी सप्ताह चाललाय त्या ठिकाणी देणगी देत नाहीत, जन्माला येऊन काय फायदा आहे तुझा. त्यापेक्षा स्वान साकोरी बापोडी म्हणतात ना, त्यापेक्षा कुत्री मांजरं बरी महाराज मनुष्य जन्माला आल्यापेक्षा. म्हणून माणसाचं जीवन हे अनमोल असा रत्न तुम्हाला आम्हाला भगवंताने दिलेला आहे. हे जे रत्न आहे महाराज, दुसरीकडे कुठे ह्या देहाचा वापर करू नका. आपण काय होतो, पुण्यासाठी आपण हात पसरतो. हात पसरायचा असेल माझ्या भगवंताकडे हात पसरा, हात पसरायचा असेल माझ्या सद्गुरूकडे हात पसरा. कोणाच्या पुढे हात पसरू नका महाराज. कारण इतका असा अनमोल असा नरदेह तुम्हाला मला भगवंताने दिला महाराज. त्याचा उपयोग चांगला केला पाहिजे. परिस्थिती सांगायला गेली, वेळ संपत आलेली आहे, 5 मिनिटं बाकी राहिले. तसं तुम्हाला मला जे जीवन मिळाले महाराज, कसं माहितीये का, एका माणसानं काय केलं, जाऊन आपला पंढरपूरवरून काय तर कार्तिक वारीला घोड्याची जत्रा असते, घोडा असते कार्तिक वारीला. एकानं काय आणलं, कार्तिक वारीतून चांगलं मस्त असं घोडा आणला काठेवाडी महाराज. घोडा आणला, पण कसा आणला, विकत आणला नाही, चोरून आणला महाराज. घोडा चोरून आणला, त्यानं आपल्याकडे आला, त्याला घोडा मोठा पिठा वगैरे केला, चांगला घोडा शिकवला. परत त्याला काय म्हणा, चोरून आणलेला घोडा आहे, परत आपण पंढरपूर सोडायचा नेऊन सांगोल्याच्या बाजारात विकायचा म्हणला. त्याने काय केलं, पंढरपूर पासून सांगोल्याला बाजार असतो रविवारी, त्या बाजारात तो घोडा घेऊन गेला आणि तो काय ठिकाणी विकायला गेला. त्या ठिकाणी विकायला गेला, सकाळपासून दुपारपर्यंत बघतो एकही गिराईक आलं नाही. शेवटी एक गिराईक आलं. ते म्हणला, घोडा कुठला आहे, काठीवाडी आहे. कोणाचा, तुमचाच आहे का. हो म्हणला, मी काय चोरून आणलाय का. हरकत नाही, बर बघू म्हणला घोडा कसा आहे. ते म्हणल्यावर काय केलं, दावा त्याच्या हातात दिलं आणि हा घोडा घेणारा आला, तो घोड्यावर जे बसला, तो घोडा जो घेऊन गेला तो अजूनपर्यंत माघारी आला नाही. घोडा तिकडच तोही तिकडच. तसं तुम्हाला आम्हाला भगवंताना नरदे दिलेला आहे, त्या घोड्यासारखा वापर करू नका. तोही तिकड जाण्याआधी भगवंताच्या चरणी हा नरदेह लावा महाराज. म्हणून सांगायचं तात्पर्य हा विनोद नाही, पण आपल्या जीवाला ह्या गोष्टी माणसाने लावल्या पाहिजेत. पण तुकोबाराय सांगतात, जर तुम्ही जन्माला आला, रात्रंदिवस परपंच करत असला, मुलाबाद असत, तर तुमच्या जन्मावर तुकोबाराय चुकतात. धिक्कार असो म्हणतात या जन्माचा. हा काही कामाचा नाही. हा देह जोपर्यंत हा देह भगवंताच्या नामचिंतनाला लावत नाही तर देहाचा फायदा काय, येऊन तर फायदा काय त्यापेक्षा न जन्माला आला तर परवडला असतं म्हणतात तुकोबाराय म्हणतात. हे संपूर्ण धिकार आहे जन्माचा. येऊन जर भगवंता नामचिंतन केलं, धिकार असो त्याच्या जगण्याला. त्याचा अतिशय झोप आणि आळस आहे, तो अतिशय खाडाचा आवर आहे. जन्माला येऊन काय रात्रंदिवस लोक नुसतं खातात पितात, जाऊन पारावर गप्पा मारत बसतात, दुसरं काही करत नाही. नुसतं घरचं खायचं, निवांत झोपायचं. अशी भरपूर काही लोक आहेत या जगामध्ये, खाऊन पिऊन नुसता मजा मारणारी. ज्याच्या अंगी विवेक नाही, वैराग्य नाही, विवेक नाही, वैराग्य नाही, साधू मानव ह्या विषयी हात काय तळमळ मारत नाही, त्यांच्या जन्माचा धिक्कार असो. तुकाराम महाराज जे निंदा करतात, अगर वाद करतात, ते जन्माला आले परिणामी कपाळ नरक आहे. हा तुकोबाराय शेवटी तुम्हाला सावध करतात. अशी जे लोक आहेत ते काय आहेत, आपले भगवंताचे गिरायक नाही, ते कोणाचं आहे, नरकाचे गिरायक आहे. म्हणून ह्या ठिकाणी तुकोबाराय ह्या 164च्या अभंगात तुम्हाला मला सावध करतात. देवे दिला देह भजना गोमटा, हा देह तुम्हाला भगवंताचं नामचिंतनासाठी दिलाय. प्रपंच कर पण कर आसुनी संसारी जीवा वेगो करी. संसारात राहा, आनंद मान, पण जेवढा वेळ मिळत तेवढा 9 ते 10 कमीत कमी आपल्या ह्या वशिष्ठ गुरुकुला किंवा आपल्या रघुनाथ फाउंडेशनचे वशिष्ठ गुरुकुल कार्यक्रम चालले, त्याच्यासाठी कारणी लाव, तर या देहाचा फायदा आहे. नाही जर 9 ते 10 जर ह्या कारणी नाही लावला तर या देहाला येऊन काय फायदा नाही. त्यापेक्षा स्वान स्वापुरी बरी, त्यापेक्षा कुत्री मंत्र गाढवं बरी महाराज, लक्षात घ्या. म्हणून बोलता बोलता एखादा मुखातून माझ्या शब्द गेला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजा. जे काही चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूचं, माझ्या पांडुरंगाचं. 10 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत, 5 मिनिटं वेळ जास्त झालेला आहे.
माणसाला परपंच हे करून कारण काय परपंच साधायचा ह्या ठिकाणी कारण काय आधी करावा परपंच नेटका मग साधावा परमार्थ विवेक आधी तुमचा प्रपंच नेटका जावो हो दो आणि तुमचा संसार सुखाचा हो आणि तुमच्या सर्वांना भगवंताची प्राप्ती हो आणि हे जे चाललेलं कार्य अखंड असंच घडत राहू हीच माझ्या पांडुरंगाच्या चरणी सर्व तुमच्या संत मायबाबाच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेने तो श्यावे तो सोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भोवता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचेल तो ते लाहो पराणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी याळी अनवरत भूमंडळी भेटू तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंता मणीची गाव बोल देजे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलंचन मार्तंड जे तापहीन तो सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोके भजी द्वादी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकाये द्रष्टा दृष्ट विजय हो हाव दे येथ म्हणे विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला. ओम सर्वे वैष्णव संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम्